म्हणजे रोज खाल्लं तर किती मजा येईल असं म्हणायचंय कैवल्याला. रेवा रेवा तू बाहेर बस ना. तसंही बेच्या पाड्यापासून सुरुवात करावी लागणार आहे आवरायला. ताई तुला मदत हवी आहे का काही? नाही तुझी तर अजिबातच नको. तुम्ही जाऊन रेवाशी बोला ना थोडा वेळ की अकोल्यावरनं आली आहे. अकोल्यावरून आली आहे? क्या बात आहे यार. चल चल रेवा, आम्हाला अकोल्याची गमती सांग. काय काय करता काय? पत्ते वगैरे येतात का तुला? आपण खेळूया सगळे. सुजय तुला 15 मिनिटात देईन हा डबा. ऍक्च्युली ऐक ना, नको दिवस डबा, आज घरीच थांबतो. रेवा आली आहे ना. थँक्यू. बस काय आम्हाला खूप दारुगोळा मिळतोय यातून. सांग सांग अजून सांग. काय काय करायची रेश्मा? काय करायची तू? काय करायचीस? मी मस्ती करायचे आणि ताई अभ्यास 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 बस. आणि ती ना कधी कधी आईला किचन मध्ये मदत वगैरे करायची. तिला ना 5वी पासून पोळ्या करता येतात. अरे यार 5वी पासून हिला पोळ्या येतात यार. हिला कंटाळा नाही का आला यार अजून? मला एक सांग सुजय, कबुतराला कधी उडायचा कंटाळा येतो का? ना किंवा म्हशीला कधी पाण्यात डुंबायचा कंटाळा येतो का? मला काय वाटतं माहिती का, ते लोकांना नाही का दारू सोडण्यासाठी व्यसन मुक्ती केंद्रात पाठवतात, तसं हिच्या ताईला स्वयंपाक मुक्ती केंद्रात पाठवलं पाहिजे. कारण ऑब्सेशन आहे तिला किचनचं. अरे बा ऐक ना, तुझी ताई ते स्कूलमध्ये जाताना गॅस आणि कढई घेऊन नाही ना जायची? काही म्हणा काही म्हणा, आज ॲनानी सेन्स ऑफ ह्युमरची हाईट घटले बर का, हाईट. पण आहे ना खरं शाळेचं काहीच विचारू नका. ताईचं इतकं कौतुक करायचं ना आणि मला प्रचंड ओरडा बसायचा. का? मला म्हणायचंय ती तुझी बहीण आहे ना, शिक जरा तिच्याकडून. म्हणजे लहानपणापासूनच तुझी ताई अशी आदर्श नारी वगैरे आहे का? मग ते काय असतं ते आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार वगैरे मिळाला असेलच शाळेत? हो हो हो, म्हणजे माझ्यासारखी होती रेश्मा. अजिबात नाही, तुझ्यासारखी अजिबात नव्हते मी. म्हणजे तुला पण 5वी पासून पोळ्या लागता येतात का? हो, आणि मी तुझ्यासारखी तर अजिबातच नव्हते सुजय. शाळेला सुट्टी असली ना पावसामुळे तर घरी बसायचे हमखास, धमाल करायचे. आणि माझा काही पहिल्या येण्याचा हट्ट नसायचा. इट्स ओके रेश्मा, सगळे माझ्या इतके टॅलेंटेड नसतात. तसंही मी एक्सेप्शन आहे. ती आत्ताही तांदूळ घेऊन आली निवडायला. हे पण खरंच हा, तिचं शाळेमध्ये खूप कौतुक व्हायचं. पण मला जाम राग यायचा. मी तर आहे ना हिला ओळख सुद्धा दाखवायचे नाही. एकतर ही काय करायची माहितीये का, मधल्या सुट्टीमध्ये माझ्या वर्गात यायची आणि मी डबा खाल्ला की नाही हे चेक करायची. डिस्गस्टिंग. रेश्मा, हे हे असं वागायचीस तू लहान बहिणीशी? अरे हो, ती वाटून टाकायची डबा मैत्रिणींमध्ये. नॉनसेन्स. तुला माहितीये रेवा, तुझ्या लहानपणी तुझ्या नकळत ही काय काय खोड्या करायची? हा, तुम्ही लहानपणी उन्हाळ्यात गच्चीत झोपायला जायचं ना सगळे, तेव्हा ही मुद्दाम दंगा करायची आणि घरातले मोठे रागवायला लागले ना की पांघरुणाच्या आत जाऊन लपायची. त्यामुळे तुला एकटीला बोलणी बसायची सगळी. बोल आता हिने असं केलं. सांग काही, तिचा विश्वास नाही बसणार तुझ्यावर. ताई तू खरंच असं करायचीस?